हॅलो स्टुडंट, वेलकम इन सहज शिक्षण. आज आपण इयत्ता 6वी विषय आहे इतिहास व नागरिकशास्त्र. त्यातला चौथा धडा आहे वैदिक संस्कृती. या धड्याचा आज आपण संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. तर हा व्हिडिओ विद्यार्थ्यांनो नक्की एंड पर्यंत बघा. या धड्यातील सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी व्यवस्थित मस्त परीक्षेपर्यंत तुमच्या लक्षात राहतील अशा प्रकारे दिलेली आहेत. सो हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही एंड पर्यंत बघा. आवडला नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. चला बघू आपला पहिला प्रश्न. पाठातील आशयाचा विचार करून उत्तरे लिहा. पहिला प्रश्न, वैदिक साहित्यातील विद्वान स्त्रिया. तर याचं उत्तर आहे गार्गी, मैत्रेयी, लोपमुद्रा. दुसरा प्रश्न, वेदकालीन मनोरंजनाची साधने. तर ती कोणती आहेत? वादन, गायन, नृत्य, सोंगाट्यांचा खेळ, रथांच्या शर्यती आणि शिकार. तर ही आहेत वेदकालीन मनोरंजनाची साधने. तिसरा, वेदकालीन 4 आश्रम. तर बघा कोणते आहेत? ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. तर हे आहेत वेदकालीन 4 आश्रम. प्रश्न दुसरा, चूक की बरोबर ते लिहा. तर विद्यार्थ्यांनो याच्या पूर्वीचे धडा पहिला, दुसरा, तिसरा या तीनही धड्यांचे स्वाध्याय ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. स्वाध्याय इयत्ता 6वी इतिहास ही प्लेलिस्ट बनवली आहे. या प्लेलिस्ट मध्ये तुम्ही पहिल्या 3 धड्यांचे स्वाध्याय बघू शकता. चला दुसरा प्रश्न आपला काय आहे? चूक की बरोबर ते लिहा. तर यातला पहिला, यज्ञात म्हटले जाणारे मंत्र ऋग्वेद. तर हे उत्तर आहे चूक. त्यानंतर अथर्व ऋषींचे नाव दिलेला वेद अथर्ववेद. तर हे बरोबर आहे. तिसरा आहे, यज्ञविधींच्या वेळी मंत्र गायन करणाऱ्यास मार्गदर्शन करणारा वेद सामवेद. तर हे आहे बरोबर. तिसरा प्रश्न, एका शब्दात उत्तरे लिहा. पहिला, वैदिक वाङ्मयाची भाषा. उत्तर आहे संस्कृत भाषा. वित म्हणजे उत्तर आहे जाणणे. तिसरा, गोधूम म्हणजे उत्तर आहे गहू. चौथा आहे घराचा प्रमुख म्हणजे. तर उत्तर आहे गृहपती. आणि पाचवा, श्रेणीच्या प्रमुखाला म्हणतात. तर उत्तर आहे श्रेष्ठ. प्रश्न चौथा, नावे लिहा. पहिला, तुम्हास माहित असलेली वाद्य. तर या ठिकाणी मी उत्तरामध्ये बघा कोणकोणती वाद्य लिहिलेली आहेत. वीणा, मृदंग, ढोलकी, बासरी, टाळ, चिपळ्या, डमरू, सतार आणि तबला. तर दुसरा प्रश्न काय आहे? सध्याच्या काळातील स्त्रियांचे किमान 2 दागिने. उत्तर हार, पैंजण, अंगठी.
तिसरं, सध्याची मनोरंजनाची साधने. तर याचं उत्तर तुम्हाला माहीत आहे. मोबाईल, टीव्ही, चित्रपट, इंटरनेट. आता प्रश्न 5वा, थोडक्यात उत्तरे लिहा. पहिला, वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश होता? चला विद्यार्थ्यांनो, याचं उत्तर आपण बघूयात. पॉइंट वाईज उत्तर देत आहे बघा. गहू, सातू, तांदूळ या तृणधान्यांचा वेदकालीन लोकांच्या आहारामध्ये प्रामुख्याने समावेश होता. यापासून ते विविध प्रकारचे पदार्थ बनवत असत. त्यानंतर दूध, दही, लोणी, तूप तसेच मध इत्यादी पदार्थांचा त्यांच्या आहारात समावेश होता. तसेच तिसरा आहे उडीद, तीळ, मसूर यांच्याही आहारामध्ये समावेश होता. दुसरा प्रश्न, वेदकाळात गायीची विशेष काळजी का घेतली जाई? चला उत्तर याचं सुद्धा पॉइंट वाईज बघूयात. घोडा, गाय, बैल, कुत्रा या प्राण्यांना, वैदिक प्राण्यांना विशेष असे महत्व होते. दुसरा मुद्दा, वैदिक काळात गायीचा विनिमयासाठी वापर केला जात असे, त्यामुळे गायींना विशेष किंमत होती. तिसरा, कोणी आपल्या गायी चोरून नेऊ नयेत म्हणून विशेष काळजी घेतली जाई. तिसरा प्रश्न, संन्यासाश्रमात मनुष्याने कसे वागावे अशी अपेक्षा होती? चला विद्यार्थ्यांनो उत्तर बघूयात. पॉइंट पहिला, चौथा आश्रम म्हणजेच संन्यासाश्रम. यामध्ये माणसांनी सर्व नात्यांचा त्याग करून मनुष्य जन्माचा अर्थ समजावून घेण्यासाठी जगावे. फार काळ एका ठिकाणी राहू नये असा संकेत होता. अशा प्रकारे संन्यासाश्रम मनुष्याने वागावे अशी अपेक्षा होती. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसेच तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा शेअर करा. आणि तुम्हाला इतर कुठल्याही विषयाचा स्वाध्यायाचा व्हिडिओ हवा असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. प्रश्न 6वा टिपा लिहा. त्यातला पहिला आहे वेदकालीन धर्म कल्पना. बघा उत्तर, वेदकालीन धर्मकल्पनांमध्ये निसर्गातील सूर्य, वारा, पाऊस, वीज, वादळे, नद्या यांसारख्या निसर्गातील शक्तींना देवता रूप दिलेले होते. दुसरा आहे, त्या जीवनदायी ठराव्यात म्हणून वेदांमध्ये त्यांच्या प्रार्थना केलेल्या आहेत. त्यांना प्रसन्न ठेवण्यासाठी वेदकालीन लोक अग्नीमध्ये विविध पदार्थ अर्पण करत त्याला हवी असे म्हणत. अशा तऱ्हेने अग्नीमध्ये हवी अर्पण करण्याचा विधी म्हणजे यज्ञ. प्राणीमात्रांचे जीवन हाही सृष्टीचक्राचाच भाग आहे. सृष्टीचक्रात बिघाड झाल्यावर अनेक संकटे येतात. तसे होऊ नये म्हणून प्रत्येक मनुष्याने काळजी घ्यायला हवी. सर्वांनी सृष्टीचे नियम न मोडता वागणे म्हणजेच धर्माप्रमाणे वागणे समजले जाईल. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपण या वेदकालीन धर्मकल्पना याच्या विषयीचेही उत्तर दिलं आहे. आता त्यानंतरचा वेदकालीन घरे. उत्तर बघा, वेदकालीन घरे ही मातीची किंवा कुडापासून तयार केलेली असत. गवत,
किंवा वेलीचे जाड तट्टे विणून त्यावर शेण, माती लिंपून तयार केलेली भिंत म्हणजे कूड होय. या घरांच्या जमिनी शेणामातीने सारवलेल्या असत. घरांसाठी गृह किंवा शाला हे शब्द वापरले जात. तिसरा, वेदकालीन शासन व्यवस्था. विद्यार्थ्यांनो उत्तर बघू त्याचं. वेदकालीन ग्रामवसाहतीच्या प्रमुखास ग्रामणी असे म्हटले जाईल. ग्रामवसाहतींच्या समूहाला विश असे म्हटले जात असे आणि त्या समूहाच्या प्रमुखास विश्वपती असे म्हणत. अनेक विश मिळून जन तयार होत असे आणि हे जन नंतर जेव्हा एखाद्या विशिष्ट प्रदेशात स्थिरावले तेव्हा त्या प्रदेशाला जनपद म्हटले गेले. जनच्या प्रमुखाला निरूपक किंवा राजा म्हटले जाईल. तसेच जनच्या उत्पन्नातील राजाचा भाग गोळा करणारा भागदूक असे. राजाला मार्गदर्शन करण्यासाठी सभा, समिती, विधत आणि जन अशा प्रकारच्या 4 संस्था होत्या. त्यामध्ये राज्यातील लोक सहभागी होत. सभा आणि विधत या संस्थांच्या कामकाजात स्त्रियांचाही सहभाग असे. राज्यातील श्रेष्ठ व्यक्तींच्या मंडळास सभा म्हटले जात असे. तर लोकांच्या सर्वसाधारण बैठकीस समिती असे म्हणत. समितीमध्ये लोकांचा सहभाग असलेला पाहायला मिळतो. तर विद्यार्थ्यांनो या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल किंवा या व्हिडिओचा तुम्हाला उपयोग झाला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.